श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावास्या ही देखील खास मानली जाते. अशातच कार्तिक महिन्यातील अमावास्येला वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा ही अमावास्या तिथी 1 डिसेंबरला असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या कार्तिक अमावास्येच्या दिवशी सकाळीच तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा घरात लावल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये भरभरून अशी पितरांचे आशीर्वाद लाभतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि भगवान श्री हरिविष्णू सोबत देवी लक्ष्मीचे देखील अखंड कृपा आपल्याला लाभेल. तर हा दिव्याचा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे, नंतर त्या दिव्याचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, कार्तिक अमावस्या जी आहे ती आज 30 डिसेंबर रोजी सुरू झालेली आहे सकाळी 10:50 आणि उद्या म्हणजेच रविवारी ती अमावस्या जी आहे ती 11:50 समाप्त होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो 11:50च्या आधीच करायचा आहे. पंचांगातील भेदामुळे ही अमावस्या दोन्ही दिवशी म्हणजे आज आणि उद्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे काही उपाय जे संध्याकाळी करायचे आहेत आज करू शकता आणि काही उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचे आहेत. जसं की घराची साफसफाई असेल, ज्यामध्ये जाळी जळमटं काढणं, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, देवांना साफ करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या सकाळी करायच्या आहेत. आणि त्यासोबतच हा दिव्याचा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे. कारण बघा, घरामध्ये अनेक अडचणी, समस्या ह्या असतात आणि त्या समस्या कितीही उपाय केले तर दूर होत नसतील तर त्याला कुठे ना कुठेतरी तुम्हाला असलेले पितृदोष असू शकतात. तुम्ही कितीही देवांचं करा पण पितरांची सेवा केली नाही तर अनेक अडचणींना, समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा दोष हा पितृदोष मानला जातो. पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात. तर पहा, असे मानले जाते की मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि जेव्हा त्यांना लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, यामुळे त्यांना पितृदोष लागतो. पितृदोषामुळे तुम्हाला गर्भधारणेमध्ये समस्या येतात, मूलबाळ होत नाही आणि जरी मूल राहिलं तरी वारंवार गर्भपात होत राहतात आणि मूल जन्माला आलं तर ते मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग, अपंग मूल जन्माला येतो किंवा त्या मुलाचा अकाली मृत्यू होतो. त्याचबरोबर तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींच्या विवाहामध्ये सतत अडथळे येतात. घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होत राहतात. घरातील मुलांना वाईट सवयी लागतात. तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनेक समस्या असतात. म्हणावी तशी नोकरी तुम्हाला मिळत नाही किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही. तुम्हाला वारंवार तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं. त्याचबरोबर घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता किंवा तुम्हाला बाहेरील शत्रुबाधा असेल, काय बाहेरील व्यक्तीला तुमची प्रगती देखवत नसेल, त्या व्यक्तीचे देखील नजरदोष आपल्याला होऊ शकतात. म्हणूनच अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो. म्हणूनच अमावास्येच्या दिवशी हे काही साधे सोपे उपाय केले तर पितृदोषासह आपल्याला असलेले कोणतेही दोष, आपल्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. घरामध्ये सुख समृद्धी येते. एवढे प्रभावी उपाय आहेत. हा उपाय करण्यासाठी उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उद्या अमावास्या ही 11:50 पर्यंतच असणार आहे. त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची. आपल्या घराचं अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. घरासमोरील अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आणि घरामध्ये असलेली लादी देखील थोडंसं खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून ती लादी संपूर्ण पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ वगैरे झाली की उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम देवांना स्वच्छ लख्ख उजळून घ्यायचं आहे. अमावास्येच्या दिवशी देवांवर असलेली धूळ वगैरे आपल्याला घालवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे.
तर हा उपाय आपल्याला सकाळी 11:50च्या आधीच करायचा आहे. तर उद्या रविवार आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला घरीच असतील. त्यामुळे महिलांनी हा उपाय आवर्जून करावा. तर या उपायासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि कणकेमध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची, मीठ घालायचं नाही. ही कणिक मळून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला 2 दिवे तयार करायचे आहेत. छोट्या-छोट्या आकाराचे केलेत तरीही चालतील. आता या दिव्यामध्ये कोणतं तेल घालायचं? तर उद्याच्या दिवशी या दिव्यांमध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल. आता या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. नंतर त्या दिव्याला आसन देण्यासाठी 2 छोट्या-छोट्या प्लेट घ्यायच्या. प्लेट स्वच्छ असाव्यात. त्या प्लेटवरती थोडेसे तांदूळ जे अखंड असतात, ते तांदूळ तुम्हाला पसरून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करायचे, कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती हे दोन्हीही दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. ते दिवे देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत. यातील एक दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते, ती दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्या दिशेला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. तिथे एक आसन ठेवायचं आणि देवपूजेसाठी जे तुम्ही आसन वापरता, ते आसन वापरायचं नाही. तर पितरांची सेवा करत असताना वेगळं आसन वापरावं आणि ते पितरांच्याच सेवेसाठी तुम्हाला ठेवायचं आहे. आसनावरती बसायचं, हात जोडून पितरांकडे क्षमायाचना करायची. माझ्या हातून कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे आणि असं हे दीपदान आपल्या पितरांसाठी आपल्याला आपल्या घरातच दक्षिण दिशेला करायचं आहे. मग तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहताय तर तुमच्या घरामध्ये ज्या रूममध्ये दक्षिण दिशा असेल त्या रूममध्ये तुम्ही लावू शकता. असं नाही की ती देवाचीच रूम असावी. तुमची एखादी बेडरूम दक्षिणेकडे असेल तर त्या बेडरूममध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतरचा जो दुसरा दिवा आपण तयार केलेला आहे, तो दिवा देवघरासमोरून उचलायचा आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाण्याचा माठ किंवा पाण्याचा हंडा भरून ठेवतो, त्या हंड्याजवळ आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा देखील दक्षिणेकडे याची ज्योत करून तो माठाजवळ ठेवायचा, कारण आपल्या स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ पितरांचा वास असतो असं म्हणतात. पितृ हे तहानलेले असतात, ते भुकेले असतात. अशा प्रकारे आपण दीपदान आणि त्यासोबतच तिथे पाणी ठेवल्याने ते तृप्त होतात आणि भरभरून असे आशीर्वाद देतात. तर हे 2 दीपदान आपल्याला पितरांसाठी उद्याच्या दिवशी करायचं आहे. आता या दिव्यांचं काय करायचं तर पहा, हे दिवे तुम्हाला करणं शक्य नसेल तर या जागी तुम्ही मातीच्या पंत्या देखील वापरू शकता. पण त्या मातीच्या पंत्या तुम्हाला विसर्जित करायच्यात, म्हणजे टाकून द्यायच्या आहेत. पुन्हा कोणत्याही उपायासाठी त्या वापरायच्या नाही. पण हे कणकेचे दिवे तुम्ही वापरलेले असतील तर यामध्ये हे कणकेचे दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी ते ठेवून द्यायचे आहेत. तिथे असणारे किडे, कीटक, मुंग्या वगैरे हे दिवे खाऊन घेतील किंवा एखाद्या कुत्र्याने हे जर दिवे खाल्ले तर उत्तमच आहे. दिव्याखाली आपण जे आसन दिलं होतं ते तांदळाचं, त्या तांदळाचं काय करायचं तर चुकूनही हे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकू नका. पितरांसाठी आपण ही सेवा केलेली आहे, त्यामुळे या तांदळाचं तुम्हाला अन्नदानच करायचे. तर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हा उपाय करून आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष किंवा शत्रुबाधा, घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करू शकतो. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.